नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण तुम्हाला जर दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये किंवा प्रवासामध्ये बाहेर घेऊन जायचं असेल तर अगदी 5 ते 6 दिवस टिकणारी चटपटीत अशी मिरची फ्राय बनवतोय. ही मिरची फ्राय बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. ते वाटणसुद्धा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी 10 ते 15 दिवस आहे असं वापरू शकता आणि त्यापासून तुम्ही 50पेक्षा जास्त अशा पद्धतीच्या भरलेल्या भाज्या बनवू शकता. तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भरलेली चटपटीत मिरची फ्राय बनवण्यासाठी इथे मी भावनगरी मिरची म्हणजे अशा मोठ्या मिरच्या घेतल्या आहेत. या मिरच्या तुम्हाला आत्ता मार्केटमध्ये अगदी सहज मिळून जातील. इथे मी 6 मिरच्या घेतल्या आहेत. वजनी प्रमाणात या मिरच्या 250 ग्रॅम आहेत. आता काय करायचं, या मिरच्या आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. त्यासाठी इथे मी अर्धा बाउल पाणी घेतलं आहे. आता यामध्ये मीठ घालायचं. तर इथे मी एक छोटा अर्धा चमचा मीठ घेतले. आता या मिरच्या आपल्याला या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत. या मिरच्या अशा पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून घेतल्या की त्या लवचिक होतात आणि बऱ्याच वेळा मिरची मसाला भरून बनवली तरी ती पांचट लागते, मसाला फक्त चवीला लागतो. तर अशा पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये ही मिरची एक अर्धा तास भिजत घातली की याचा पांचटपणाही थोड्याफार प्रमाणात कमी होतो आणि मिरची छान लवचिक होते. तर इथे या मिरच्या मी पाण्यामध्ये भिजत घातल्या आहेत. आता या बाउलवरती झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास ही मिरची अशा पद्धतीनेच भिजण्यासाठी बाजूला ठेवायची. लक्षात ठेवा, मिरची पाण्यामध्ये भिजवून घेत असताना त्यामध्ये नक्की मीठ घाला. जर तुम्ही मीठ घालायला विसरलात तर ही मिरची आणखी पांचट होऊ शकते, याची चव जाऊ शकते. त्यामुळे ही मिरची मिठाच्या पाण्यामध्येच भिजत ठेवायची आहे. तर इथे अर्धा तास झाला आहे. मिरची मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. आता ही मिरची आपण पाण्यामधून काढून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक छोटा टॉवेल घेतला आहे. आता या टॉवेलवरती या सर्व मिरच्या आपण काढून घेऊयात. मिरच्या आपल्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे. त्यामुळे टॉवेल किंवा एखादा रुमाल घेताना जाडसरच घ्या, म्हणजे मिरची लगेच कोरडी होईल. तर इथे सर्व मिरच्या मी रुमालावरती म्हणजे या छोट्याशा टॉवेलवरती काढून घेतल्या आहेत. आता या मिरच्या आपण पूर्णपणे कोरड्या करून घेऊयात. मिरच्या टॉवेलनी पुसून घेताना अगदी हलक्या हाताने पुसून घ्यायच्या, जोर देऊन पुसायच्या नाहीत. आणि ही मिरची पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे. थोडाही ओलसरपणा नाही राहिला पाहिजे, म्हणजे मिरची जास्त दिवस टिकते. तर इथे या सर्व मिरच्या मी पुसून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता यावरती थोडंही पाणी नाही आहे, पूर्ण कोरड्या झाल्या आहेत. आता या मिरच्या आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात. तर इथे सर्व मिरच्या मी एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत. आता या मिरच्यांना कट मारून यातील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. ही मिरची जास्त प्रमाणामध्ये तिखट नसते, त्यामुळे जर तुम्हाला नसतील काढायच्या, बिया नाहीत काढून घेतल्या तरी चालेल, पण मी इथे काढून घेणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे मिरचीच्या देठापासून अगदी टोकापर्यंत अशा पद्धतीने सुरीने कट मारून घ्यायचा. मिरचीला सुरीने कट मारून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता देठाच्या बाजूला यामध्ये भरपूर अशा बिया आहेत. आता या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर बिया काढून घेण्यासाठी तुम्ही चमच्याने काढून घेऊ शकता, सुरीने काढून घेऊ शकता. पण जर अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने थोडा वेळ मिरची हातावरती आपटली तरीही यातील बिया अगदी सहज निघतात. तर इथे तुम्ही बघू शकता मिरचीमधील सर्व बिया मिरच्या हातावरती आपटल्यानंतर निघाल्या आहेत. एकही बी मिरचीमध्ये शिल्लक नाही आहे. आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व मिरच्यांना सुद्धा देठापासून टोकापर्यंत कट मारून घेऊन हातावरती आपटून आपल्याला यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं, जर या पद्धतीने बिया काढून घ्यायच्या नसतील तर चमच्याने किंवा सुरीने काढून घेऊ शकता. तर इथे सर्व मिरच्यांना अगदी देठापासून टोकापर्यंत कट मारून यातील सर्व बिया मी काढून घेतल्या आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण मिरची मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे तरीही त्याचा जास्त प्रमाणात पांचटपणा जात नाही. मिरची खाताना मसाल्याला चव लागते पण मिरची पांचट लागते. मसाला चवीला चांगला लागतो पण मिरची पांचट लागते, त्यामुळे त्याची चव जाते. तर काय करायचं, अशा पद्धतीने मीठ घ्यायचं आणि मिरचीला आतल्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी चोळून लावायचं, म्हणजे मीठ छान या मिरचीमध्ये मुरतं आणि मिरचीसुद्धा खाण्यामध्ये पांचट लागत नाही. तर चवीला एकदम मस्त लागते. पण मीठही जास्त प्रमाणात मिरचीला लावायचं नाही. अगदी चिमूटभर मीठ घ्यायचं आणि मिरचीला आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी चोळून लावायचं.
आता अशा पद्धतीनेच राहिलेल्या मिरच्यांनासुद्धा आतल्या बाजूनी आणि बाहेरच्या बाजूनी मीठ लावून घेऊयात. व्हिडिओत दाखवतील अगदी त्याच पद्धतीने चिमूटभर मीठ घ्यायचं, मिरचीच्या आतल्या बाजूलाही चोळून लावायचं आणि बाहेरच्या बाजूलासुद्धा चोळून लावायचं. तर इथे सर्व मिरच्यांना मी आतल्या आणि बाहेरच्या बाजूनी छान असं चोळून मीठ लावून घेतलं आहे. आता आपण मिरचीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग म्हणजे एक वाटण तयार करून घेऊयात. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं, आपण जे वाटण तयार करणार आहे ते वाटण तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी 8 ते 10 दिवस, फ्रीजमध्ये 15 दिवस आहे असं ठेवून वापरू शकता आणि त्यापासून तुम्ही 50पेक्षा जास्त सुक्या भाज्या किंवा भरलेल्या भाज्या बनवू शकता. तर वाटण तयार करून घेण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. तेलाचं प्रमाण मी थोडंसं जास्त वापरलं आहे, कारण तेलाचं प्रमाण जास्त असेल तर तयार केलेला मसाला म्हणजे वाटण जास्त दिवस टिकायला मदत होते. तुम्ही हे वाटण लगेच वापरणार असाल, तुम्हाला जर ठेवायचं नसेल तर तुम्ही यामध्ये तेलाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले, फुलले की आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवरती छान खरपूस असे एक 4 मिनटं भाजून घ्यायचे. वजनी प्रमाणात हे शेंगदाणे 50 ग्रॅम आहेत. शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झाले की आता त्यामध्ये इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि तीळही हलकेसे लालसर होईपर्यंत मंद आचेवरतीच शेंगदाण्यासोबत भाजून घ्यायचे. वाटणामध्ये अशा पद्धतीने थोडेसे तीळ घातले की वाटणाला छान खमंगपणा येतो. तर इथे तीळही मी मंद आचेवरती हलकेसे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतले आहेत. त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे ते घालायचं. वाटण जास्त दिवस ठेवायचं आहे त्यामुळे इथे मी सुकं खोबरं वापरले. तुम्ही जर लगेच वापरणार असाल तर या ठिकाणी ओलं खोबरं वापरलं तरी चालेल. त्यासोबतच इथे मी 13 ते 14 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आणि आता पुन्हा मंद आचेवरती हे सर्व साहित्य खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. सर्व साहित्य भाजून घेताना लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरतीच हे साहित्य छान खमंग आणि सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस जर तुम्ही मध्यम आचेवरती किंवा हाय फ्लेमवरती भाजून घेतलीत तर पटकन भाजली जातील आणि आतपर्यंत भाजली जाणार नाहीत आणि तुम्ही जे काही वाटण बनवाल ते चवीलाही चांगलं लागणार नाही आणि जास्त दिवस टिकणारही नाही. तर इथे मंद आचेवरती मी खोबऱ्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत सर्व जिन्नस भाजून घेतले आहेत. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 चमचा बेसन पीठ घेतले ते घालायचं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण ज्या काही भरलेल्या भाज्या बनवतो त्या भाज्या तेलामध्ये परतून घेत असताना किंवा शिजवून घेत असताना त्यातील मसाला बाहेर येतो. तर बेसन पीठ घातल्यामुळे आपण जो काही मसाला बनवतो, वाटण तयार करतो त्याला छान बाइंडिंग येतं आणि मसाला बाहेर येत नाही. त्यामुळे यामध्ये 1 चमचा मी बेसन पीठ घातलं आहे. तर बेसन पीठ घातल्यानंतर पुन्हा 1-2 मिनटं हे मंद आचेवरती छान असं भाजून घेतलं आहे. तर सर्व जिन्नस भाजून घेण्यासाठी मला 9 ते 10 मिनटं लागले आहेत, कारण ही जिन्नस मी मंद आचेवरती छान खरपूस अशी भाजून घेतली आहेत. तर इथे सर्व जिन्नस छान एकसारखी भाजून झाली आहेत. तुम्ही इथे कलरसुद्धा पाहू शकता किती छान आला आहे. आता गॅस बंद करायचा. हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. सर्व साहित्य थंड करून घेऊनच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पण थंड झाल्यानंतर आपण यामध्ये राहिलेलं साहित्य घालणार आहोत, त्यासाठी थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर इथे भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे. तुम्ही तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो वापरू शकता. त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे. पावडर मसालेसुद्धा आपण याच स्टेपला घालून घेणार आहोत, म्हणजे नंतर जेव्हा तुम्ही या वाटणापासून कोणतीही भाजी बनवाल तेव्हा तुम्हाला या वाटणामध्ये दुसरे मसाले घालायची गरज पडणार नाही. त्यानंतर इथे मी 1 चमचा गूळ घेतला आहे तो घालायचा. गूळ या ठिकाणी मी मिरचीचा तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी घालते आहे. तुम्हाला जर नसेल घालायचा, नाही घातला तरी चालेल. गूळ या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे 3 ते 4 वेळा मिक्सर बंद चालू करत जाडसर ठेवून वाटून घ्यायचं आहे. यामध्ये एक थेंबही पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत सर्व जिन्नस मी जाडसर वाटून घेतली आहेत.
आणि इथे आपला स्टफिंग करण्यासाठीचा मसाला तयार आहे। जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं, हा मसाला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून 10 ते 15 दिवस कोणतीही भरलेली भाजी बनवण्यासाठी वापरू शकता। आता हा मसाला आपण एखाद्या डिशमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात। तर इथे सर्व मसाला मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे। तुम्ही मसाल्याचा कलर पाहू शकता किती मस्त आलाय। आता हा मसाला आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊयात। मसाला मिरच्यांमध्ये भरताना वरून देठापासून खाली टोकापर्यंत जेवढा भरून घेता येईल तेवढा भरून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याचप्रमाणे हा मसाला भरून घ्यायचा आहे। जेवढा जास्त मसाला तुम्ही या मिरचीमध्ये भरून घ्याल तेवढी ही मिरची चवीला एकदम छान लागते। तर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे बोटांनी प्रेस करून दाबून हा मसाला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। आणि आता राहिलेल्या मिरच्यांमध्ये सुद्धा मी अगदी अशाच पद्धतीने सर्व मसाला भरून घेणार आहे। तर इथे सर्व मिरच्यांमध्ये मी हा मसाला भरून घेतला आहे। तुम्ही बघू शकता मिरचीच्या देठापासून अगदी खालीपर्यंत हा मसाला मी बोटांनी प्रेस करून छान असा दाबून भरून घेतला आहे। आता या मिरच्या आपण फ्राय करून घेऊयात। तर त्यासाठी ज्या कढईमध्ये आपण सर्व साहित्य भाजून घेतलं होतं तीच कढई मी पुन्हा गरम करायला ठेवली आहे। आता त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। या ठिकाणी सुद्धा तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायची। कोणाला ॲसिडिटी होते किंवा पचनाचा त्रास होतो किंवा मिरची खाल्ल्यानंतर जळजळ होते तर अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्ही हिंग भाजून घेतली आणि त्यामध्ये मिरच्या फ्राय केल्या की तुम्हाला तो कोणताही त्रास होणार नाही, जळजळणार नाही, ॲसिडिटी होणार नाही। त्यामुळे हिंग नक्की घाला। हिंग तेलामध्ये घातल्यानंतर फुलली की आता यामध्ये आपण ज्या मिरच्या मसाला भरून घेतल्या होत्या त्या मिरच्या तेलामध्ये सोडायच्या। तुम्हाला जर कढईमध्ये मिरची फ्राय करता येणार नसेल तर तुम्ही मिरची फ्राय करण्यासाठी या ठिकाणी एखादा पसरट तवा किंवा पॅन वापरलात तरी चालेल। सर्व मिरच्या तेलामध्ये सोडल्या की एकदा चमच्याने अलटीपलटी करून घ्यायच्या। सर्व मिरच्या कढईमध्ये एकदा अलटीपलटी करून घेतल्या की तुम्ही बघू शकता एका बाजूनी मिरच्या हलक्याशा फ्राय झाल्या आहेत। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कढईवरती झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती म्हणजे मंद आचेवरती या मिरच्या 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायच्या। तर इथे 1-2 मिनटं मंद आचेवरती झाकण ठेवून या मिरच्या मी एका बाजूनी फ्राय करून घेतल्या आहेत। आता पुन्हा या मिरच्या पलटी करून घ्यायच्या। ज्या बाजूनी मिरच्या हिरव्या किंवा पोपटी दिसत असतील ती बाजू खाली करायची आणि जी बाजू फ्राय झाली आहे ती वरच्या बाजूला करायची आणि अशा पद्धतीने या मिरच्या दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायच्या। तर सर्व मिरच्या मी पुन्हा पलटी करून घेतल्या आहेत। जी बाजू हिरवी किंवा पोपटी दिसत होती ती खालच्या बाजूला केली आहे। आता पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती पुन्हा 1-2 मिनटं ही मिरची दुसऱ्या बाजूनेही छान अशी फ्राय करून घ्यायची। तर इथे दुसऱ्या बाजूनेही 1-2 मिनटं ही मिरची मी छान अशी फ्राय करून घेतली आहे। झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मिरची दुसऱ्या बाजूनेही छान अशी फ्राय झाली आहे। आपण स्टफिंग म्हणजे मसाला तयार करताना त्यामध्ये बेसन पीठ घातलं होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता मिरचीमध्ये भरलेला मसालासुद्धा बाहेर आला नाही आहे आणि मिरचीही छान अशी फ्राय झाली आहे। तर इथे सर्व मिरच्या छान अशा फ्राय झाल्या आहेत, पण त्यामध्येही मला 1-2 मिरच्या हिरव्या म्हणजे पोपटी दिसत आहेत। तर पुन्हा एकदा मी याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती 1 मिनिटभर या मिरच्या फ्राय करून घेणार आहे। तर त्यासाठी कढईवर पुन्हा झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभर ही मिरची पुन्हा फ्राय करून घ्यायची। तर इथे मंद आचेवरती पुन्हा ही मिरची 1 मिनिटभर मी फ्राय करून घेतली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या छान अशा फ्राय झाल्या आहेत। मिरच्यांचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त आला आहे। मिरची कुठेही हिरवी किंवा पोपटी दिसत नाही आहे, म्हणजे एकदम परफेक्ट फ्राय झाली आहे आणि तुम्हालाही असाच कलर येईपर्यंत या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। मिरच्यांमध्ये भरलेलं स्टफिंगही तुम्ही पाहू शकता एकदम जास्त काठोकाठ भरलेलं आहे। अशा पद्धतीने स्टफिंग भरून या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या। आता या फ्राय केलेल्या मिरच्या आपण एखाद्या डिशमध्ये किंवा ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे सर्व मिरच्या मी एका डिशमध्ये काढून घेतल्या आहेत आणि इथे आपली मस्त चटपटीत अशी भरलेली मिरची फ्राय तयार आहे। वरण भातासोबत ही मिरची फ्राय तोंडी लावण्यासाठी एकदम जबरदस्त लागते। त्याचप्रमाणे चपातीसोबत खाऊ शकता। बाहेर प्रवासामध्ये न्यायची असेल तर घेऊन जाऊ शकता। 6 ते 7 दिवस आहे अशी टिकते, अजिबात खराब होत नाही। मुलं बाहेर राहत असतील त्यांनासुद्धा बनवून देऊ शकता। त्याचप्रमाणे मसालासुद्धा बनवून देऊ शकता। त्यापासून बॅचलर्स मुलं मुली 50पेक्षा जास्त भरलेल्या भाज्या बनवू शकतात। आत्ता बाजारामध्ये या मिरच्या अगदी सहज मिळतात, त्यामुळे आणून लगेच बनवून पहा। चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतात।
आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.